ओव्या वाचून पोटदुखी गेली, सुंठी वाचून खोकला गेला. काय अगं तुला खोकला झाला होता? अगं केव्हा कसा? अहो माझा खोकला नव्हे, तुमचा खोकला, तुमची डोकेदुखी. काय माझा खोकला आणि माझी डोकेदुखी? हा हा देवी, आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. म्हणजे तुम्हाला मस्तक शुळाप्रमाणे पीडा देणारा तो ध्रुव डोक्यात राग घालून घरी परत न येण्याची प्रतिज्ञा करून अरण्यात निघून गेला. काय सखे सखे काय काय म्हटलं तू? पण कशासाठी अरण्यात गेला? कशासाठी म्हणून काय विचारता? अहो वेड लागलाय त्याला, वेड. देवाच्या दर्शनासाठी तपश्चर्या करणार म्हणे. कर, अगदी 1000 वर्ष तपश्चर्या कर म्हणावं. आणि त्याच्या त्या पाताळ यंत्री आईलाही सांग 10,000 वर्ष तपश्चर्या करायला. बरं झालं ग बाई, एकदाची पीडा गेली त्या ध्रुवाची. हा हा देवी, एवढ्यात कुरळून जाऊ नका. म्हणजे आता सुनीती देवी ध्रुव अरण्यात गेल्याचा हंबरडा फोडतील. मग दयाळू महाराज त्याला परत घेऊन येतील. कसं होईल? खात्रीनं. हो, महाराजांचे कालचेच एक एक बोल आठवा. हो, ते मला म्हणाले. चांदानी काय केलंस हे? तुला शोभत नाही हे. काय म्हणालीस? महाराज म्हणाले. कर समारंभात ते माझ्यावर ओरडले, मला चांडाळली म्हणाले. महाराजांचा असा संताप झाला मला त्यावेळी. मी जर का तुमच्या जागी असते तर. पण जाऊ दे, तुमच्यासारख्या सात्विक स्त्रीला असं जहाल वागणं जुळणारच नाही. का का जुळणार नाही? येऊ दे तर महाराज माझ्या मंदिरात. आणि हा देवी, आतताईपणा करू नका. संयमानं युक्तीनं वागा. म्हणजे का काय करायचं? आधी पळ घ्यायची, मग आपल्या सौंदर्याच्या मोहजाला महाराजांना जखडून घ्यायचं. मग तुमच्याकडून मला युवराजाभिषेक करवण्याचं वचन घ्यायचं. हा, पण तू अरण्यात गेल्याची वार्ता महाराजांना कळल्याच्या आतच हा डाव झाला पाहिजे. सखे, अगं किती चतुर आहेस तू. महाराज तुझ्या चातुर्याचं कौतुक करतात ते उगीच नाही. अहो, नुसतं शाब्दिक कौतुकच काय, पण त्यांनी मला प्रेमाने पुरवाळलं, अगदी छातीशी घट्ट धरलं. काय काय चाळे केले त्यांनी? बोल बोल, कुठपर्यंत मजल गेली तुमची? अहो, आधी नीट ऐकून तरी घ्या. काय ऐकू? मी म्हणत होते, महाराजांनी नुसते शाब्दिक कौतुकच काय, पण मला प्रेमाने छातीशी घट्ट धरलं, अगदी डोक्यावर घेतलं, तरी मी त्यांच्या तिरस्कारच करीन. कारण त्यांनी भर समारंभात तुम्हाला चांडाळली म्हटलं, तुम्हाला आशीर्वाद दिला आणि तुम्हाला दूषण दिलं. ते सारं काही आठवलं की मला अगदी वाईट वाईट वाटत. माधविके, अश्रू आवर. किती निष्ठावंत आहे माझी माधविका. महाराज, हे बघ, माझ्यासाठी इतकी दुखी होऊ नकोस. बघच माझा आता चातुर्य. बघ, माझ्या तुझ्या कामाला लाग. मला हे आनंद. हा, वा, किती सुंदर दृश्य. कमल नयना कमल वदना, कमल नयना कमल वदना, कमल नयना कमल वदना, हृदय कमले विठरी अनुराग, हृदय कमले विठरी अनुराग. चंद्र हा
मम नयनाला लागले अमृत सुखविमना प्रेमावृत्ती अमृत सुखविमना कमलवदना कमलनयना कमलवदना मुखचन्द्रहा मम नयनाला मुखचन्द्रहा मम नयनाला मुखचन्द्रहा 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 मम नयनाला पाजुनी अमृत सुखविमना पाजुनी अमृत सुखविमना कमलनयना कमलवदना कमलनयना कमलवदना कमलनयना कमलवदना मोय कमले विठरी अनुराग हृदय कमले विठरी अनुराग रागमणीचा विसरवी आज रागमणीचा विसरवी आज कमलनयना कमलवदना कमलनयना कमलवदना कमलनयना 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 करी कमल घेऊनी धरुनी ते मुखावर करी कमल घेऊनी धरुनी ते मुखावर सौंदर्य गर्विष्ठा माझी लाडकी लग्नामध्ये पाहूया पाहूया आज हा बुंगा घेतो पुन्हा इकडे मुखाकडे का तिकडे कमलाकडे इश्श, लंपट बोलण्याची पराकाष्ठा झाली बाई. हे बघा इथून जातेच कशी? अगं अगं, जाऊ नको. इथं माझ्या जवळ बस भाऊ ये. आणि हा मुखचंद्रावरचा पद्धत दूर करतो अभ्राच्या पडद्याआड चंद्र फार का दडला तर चकोराचा जीव कासावीच नाही का होईल. अगं किती जागतेस हा किती जागतेस हा हा चोरीचा ऐवज तर नाही ना. चोरीचा अनुभव मला नाही, असं तुम्हाला चांगला आहे. माझे चित्त चोर आहात तुम्ही महाराज. तेव्हा विनंती हीच आहे की रसिक चकोरा रसिक चकोरा रसिक चकोरा
अग्रपटाला तर दुःख झालं. पण 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 काय पण आता माझं अधरामृत इश्श हे बघा वचनामृताशिवाय मिळणार नाही. एवढंच ना. बोल, कोणतं वचन देऊ तुला? एकच 7 दिवसाच्या आत फक्त मला यव्वा राजाभिषेक झाला पाहिजे एवढं एकच वचन द्या, आणखी काहीही नको. दादा आपल्या सर्वांवर रागवून अरण्यात निघून गेला. काय? ध्रुव अरण्यात गेला? हे खरं आहे का? ध्रुव अरण्यात गेला हे खरं का? नारायण नारायण. एकूण ही दुःखद वार्ता तुझ्या कानावर थडकलीच म्हणायची. ध्रुव यमुना तीरावर विराट मधुरात निघून गेला. म्हणजे समारंभात झालेला असह्य अपमान त्याच्या कोमल मनावर अतिशय झोंबला असंच ना? हो हो, प्रजाजन तरी असंच म्हणतात. काय झालं? व्हायचं तेच झालं. कर्मणो घानागती. आता शोक राजा शोक आवड. अहो तेच म्हणते मी. महाराज शांत व्हा. शांत कसा हो? मीच अपराधी आहे. या माझ्या गुढी पाडसावर तुझ्या निष्ठुर शब्दांच्या कुऱ्हाडीचे आघात होत असताना तू बहुशः गप्पच राहिला म्हणून बाईल वेडा मुळा स्त्री लंपट झाला आणि ध्रुवाच्या वनवासाला कारणीभूत झाला असंच ना? असंच. लांछन हे जगती मजला, लांछन हे जगती मजला, लांछन हे जगती मजला. शरवी मावळला मावळला
आम्ही निघालोच. मधुवनाची दरे खोरे पालती घालीन, पण तुझ्या दादाला उद्या सूर्यास्तमानाला जाण्यापूर्वीच घेऊन येईन. अहो पण मी काय म्हणते, एवढी घाई कशाला? हे पहा, आधी उत्तम मला यौवन राज्याभिषेक करण्याचं मला वचन द्या. प्राण गेला तरी मी ते वचन देणार नाही. हीच का आपली दानत? हीच का सूर्यवंशाची रीत? मघाशी एखादाच लाडात येऊन वाटते ते वचन मागा म्हणाला, तरी आता चूक झाली माझी, म्हणून पेचात पडलो. पेचात पडण्याचं कारण नाही तात. कारण मातोश्री जे वचन मागत आहेत ते व्यर्थ आहे. मी तुम्हा सर्व गुरुजनांना साक्षी ठेवून प्रतिज्ञा करतो की महाराजांच्या सिंहासनाचा मी सेवकच राहील. उत्तमा, महाराजांचा ध्रुवदादाचा ज्याच्यावर अधिकार आहे ते सिंहासन मी त्याला डावलून कालत्रही स्वीकारणार नाही. धन्य धन्य उत्तम. ध्रुवाचा तेजस्वी भाऊ शोधतोच करा. जा जा, त्या दुर्गिनी असा या ध्रुवमातेच्या सांत्वनासाठी राजपुर येताना बरोबर घेऊन जा. मी आताच वन अधिकाऱ्याला पाचारण करून ध्रुवाच्या शोधाचा निघतो. चला. नारायण नारायण. सुरुची, नको त्यावेळी तुझा लाडका उत्तम. नाव नका काढू त्या कार्ट्याचं. त्याच्यासाठी मी इतकं जीवाचं रान करते, पण त्याचं त्याला काहीच नाही. सुनीतीच्या जादू टोण्यानं भारलेल्या तुमच्या चिरंजीवानी तुमचा सगळा व्यूह ठासून टाकला. आता बघाच, मी थुवा सकट सुनीतीचा डावच जाळून टाकते. हम्म? म्हणजे तुझा ठाम निर्धार झालाय तर हो, हो, पण एवढंच सांगतो, जे काही करायचं आहे ते ध्रुवबाळाचा शोध लावण्याआधी कर. माझ्या सूड भावनेला आता कुणीही थोपवू शकणार नाही. सहस्त्र सौदामिनीचा लोळ आणि कालकुटाचा कल्लोळ माझ्या सुडात सामावलेला आहे. तो पुरेपूर उगवून घेण्यासाठी मधुवनालाच काय, तर साऱ्या विश्वाला प्रलयाग्नीच्या ज्वाळ्यात ढकलेल मी. उधळीन प्रलयाचा अंगार, उधळीन प्रलयाचा अंगार, उधळीन प्रलयाचा अंगार. दयाला कोण रोधू शकणार, दयाला कोण रोधू शकणार. उधळीन प्रलयाचा अंगार, उधळीन प्रलयाचा अंगार. सुखवाया ते सूड भावना, सुखवाया ते, सुखवाया ते, सुखवाया ते सूड भावना. करावया ते रिपुबल करावया ते रिपुबल. गगनगानना चितवून मी, गगनगानना चितवून मी हो वास करणार. उधळीत प्रलयाचा अंगार, उधळीत प्रलयाचा अंगार, उधळीत प्रलयाचा अंगार. सुखवाया ते सूड भावना, सुखवाया ते, सुखवाया ते, सुखवाया ते सूड भावना. करावया ते रिपुबल हलन, करावया ते रिपुबल हलन. गगनगानना चितवून मी, गगनगानना चितवून मी हो वास करणार. उधळीत प्रलयाचा अंगार, उधळीत प्रलयाचा अंगार. दयाला कोण रोधू शकणार, दयाला कोण रोधू शकणार. उधळीत प्रलयाचा अंगार, उधळीत प्रलयाचा अंगार, उधळीत प्रलयाचा प्रलयाचा. तू कुठं आहेस परमेश्वरा? तू कुठं आहेस? तुला किती शोधू, किती हाका मारू? दयाळू परमेश्वरा, माझा किती रद्द पाहिजे? माझ्या अपराधांची मला कडक शिक्षा करण्यासाठी तरी लवकर ये. धावत ये श्रीकांता, भगवंता धावत ये दर्शन
ध्रुव बाळा, घरी चल, घरी चल. कोण पिताजी? होय, तुझा पदाधी पिता तुझी क्षमा मागून तुला घरी घेऊन जायला आला. क्षमा करा तात, मी घरी येणार नाही. देवाघरी जायचंय मला. तेव्हा घरी नाही, हे बसतच वेळ डोक्यातून काढून टाकतो. हे वेळ नाही तात, आणि असलं तरी तेच बरं. कारण अपमानाच्या लाथा खात या जगात राहण्यापेक्षा वनात राहणंच बरं. नको रे बाळा त्या प्रसंगाची आठवण. सुरुची देवीच्या कठोर वर्तनाबद्दल तिला क्षमा. मी कोण क्षमा करणारा? देवच तिला क्षमा करते. तोच करता करविता. त्यानंच मला लाथाडण्याची बुद्धी सुरुची मातेला दिली, आणि त्यामुळेच साऱ्या जगाचा विसर पडणारा छंद मला जडविला. सुरुची देवींना माझे प्रणामच करणार. तिने नकळत माझ्यावर उपकारच केले. बाळा, असं टोचून बोलू नकोस. माझ्या दुर्बळ मनाला वेदना देऊ नकोस. घरी चल, घरी चल. नाही तात, मी घरी येणार नाही. कारण मला घरच नाही. जिथं हृदयाला घरं पडतात त्याला घर कोण म्हणेल? अभागी आईच्या अभागी मुलाला घर नसतं का? अरे मी तुला घर देईन, त्यावर तुझ्याशिवाय कुणाचीही सत्ता चालणार नाही. असं नगर देईन, महानगर देईन. नगर नको, महानगर नको. शाश्वत आनंदाचा आगर हवाय मला. त्यामुळेच तर देवाचा शोध करीत मी या वनात आलो. या वनवासाचे कष्ट तुझ्या सुकुमार देहाला सुचवणार नाही. इथले काटेरी वृक्ष, माणसापेक्षा बोचक नाहीत ते. इथले क्रूर श्वापद, माणसापेक्षा निर्णय नाहीत ते. या अरण्यातले भयंकर सर्प, विंचू, माणसा इतका विषारी डंक करीत नाहीत ते तात. असं खडवाट बोलू नकोस. आधीच रक्तमबा झालेल्या माझ्या मनावर उपवासाचं मीठ सोडू नकोस. घरी चल, सुनीती नंदना, घरी चल. नाही, ते कारण तरी शक्य नाही. का शक्य नाही? अरे अरे मी तुला माझं संपूर्ण राज्य देतो. पण मला नको आहे ते राज्य. मी तुमची आज्ञा मोडल्याबद्दल तुमची क्षमा मागते. पण या चरणांची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की भगवंताची भेट होऊन आढळपण मिळेपर्यंत मी अन्नपाणी घेणार नाही. मला आशीर्वाद द्या. आशीर्वाद? माझी पात्रता नाही तुला आशीर्वाद देण्याची. पण बच्चा, आपल्या कुळाच्या महान उद्भवताना मी प्रार्थना करतो, हे पुण्यात्म्यानो, या वंश दीपकाला आशीर्वाद देऊन विजयी करा. बाळा, इथून पूर्वजांची पुण्याही तुझं मार्गदर्शन करू. देवा, तू कुठं आहेस? परमेश्वरा, तू कुठं आहेस? तुला किती शोधू? नारदांच्या रूपाला पूर्वजांची पुण्याही इकडे येतात. नारद मुनी, वंदन करतो. बालकाला आशीर्वाद द्या. कोण? सुनीती मातेला आणि उत्तानपाद महाराजांना दुःखात लोटणारा मूर्ख उद्धट पोरगा दूर हो आणि आशीर्वाद द्या. नारायण नारायण. थांबा मुनिराज. मी मूर्ख असेल, उर्मट असेल, पण तुम्ही तपस्वी मुनिवारी आहात. कृपा करा, मला मार्ग दाखवा. मार्ग दाखवा? म्हणजे आता घरी पदरण्याचा मार्ग तुला सापडत नाही? तिरीमिरी तिथं आला आणि इथल्या घन अरण्याला घाबरला. बरा लवकर वाटतं मला. चल माझ्यावर, तुला घरी येऊन सोडतो. नाही, मी या अरण्याला घाबरलो नाही, कंटाळलोही नाही.
अरे पण वेड्या मग मार्ग कसला दाखवू तुला? नारायणाच्या प्राप्तीचा. म्हणजे अजून तुझा वेडेपणा गेला नाही तर नारायण नारायण. नारद मुनी, ज्या नारायणाचा नामघोष तुम्ही सदैव करता त्याची भेट घडवा. आणि त्याची भेट अशी फुकाफुकी सुखासुखी होत नसते. त्यासाठी जीव देण्याची सिद्धता लागते. आहे वाटेल त्या गोष्टीला सिद्ध आहे. वाटेल ती खडतर वाट चालण्याची माझी सिद्धता आहे. हं? वाटेल ती खडतर वाट चालण्याची तुझी सिद्धता आहे. पण सुनीती मात्र ते अश्रू पुसण्यासाठी घरी जाण्याची तुझी सिद्धता नाही. तेव्हा असं करू नकोस. चल तुला असं करू घरी नेऊन सोडतो. नाही, माझी प्रतिज्ञा पूर्ण झाल्याशिवाय मी सुनीती मातेलाही भेटणार नाही. कसली प्रतिज्ञा? भगवंताची भेट होऊन अढळपद मिळेपर्यंत मी अन्नपाणीही घेणार नाही. अरे वेळा असं करू नकोस. फुक्कट मरशील. मरणालाही घाबरत नाही. मेल्यानंतर तरी तो भगवंत भेटेल ना. नारायण नारायण इतका तरी ध्यास लागलाय तुला हो नारायणाच्या प्राप्तीचा. हो, त्यासाठी तू जीव द्यायलाही तयार आहेस. तुमच्या चरणांची शपथ मुनिराज. ध्रुव कधीही खोटं बोलला नाही, खोटं बोलणार नाही. असं मग सांगतोस तुला नारायण प्राप्तीचा उपाय. तो पाहिला समोरचा कडा. हो, नारायणाचा नाम घोष करीत थेट त्या कड्यावरून खालच्या दरीत उडी मार. थेट शेषशाही विष्णूच्या पायी असेल. जा. तुमचे उपकार मी जन्मोजन्मी विसरणार नाही. तुम्हाला वंदन करून आणि सुरुची मातेचे स्मरण करून हा ध्रुव थेट विष्णूकडे जा. नारायण नारायण. धन्य धन्य ध्रुव. इतकी ओढ, इतका कठोर निर्धार असल्यावर तो विश्वाधार दूर नाही. या बाहेरच्या मासोळीप्रमाणे मन परमेश्वराच्या भेटीसाठी तळमळून राहतो की तो भाव भक्तीचा भुकेला भगवंत जवळ जवळ येऊ. सूर्यनंदना सूर्यवंश दीपका सुनीती नंदना ध्रुव बाळा. हीच तळमळ, हीच त्याच्या भेटीची ओढ तीव्र होऊ दे. आणि मी सांगेन त्या मंत्राचा जप मनःपूर्वक करीत राहा. म्हणजे तो शंख चक्र गदाधारी त्रैलोक्यनाथ श्रीहरी इथं प्रगट होईल. कोणता मंत्र मुनिराज? अत्यंत सोपा, अत्यंत पवित्र. म्हण ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 म्हण ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. असाच मंगल मंत्र घोष या शांत आणि पवित्र वातावरणात दिनरात्र दुमदुमले. या पवित्र मंत्राचा आणि भाव भक्तीचा महिमा सारा जगाला कळू दे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ओम नमो भगवते वासुदेवाय. जपताची हा मंत्र जपताची हा दुरित दाम भंगते. ओम नमो भगवते वासुदेवाय.
धन्य धन्य ध्रुव बाळा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो श्रीपते पद्मनाभाय. ओम नमो विष्णवे नारायण. ध्रुव बाळा, तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे, म्हणूनच तुला वर देतो, जेथून तुला कोणीही उठवणार नाही असं अढळ पद तुला प्राप्त होईल. हे स्था नक्षत्राहून उच्च पातळीवर अखंड प्रकाशमान राहील आणि अढळ राहील. ध्रुवाचा तारा म्हणून अखिल जगात ख्यात होईल आणि सप्तऋषीही त्याला प्रदक्षिणा घालतील. तथास्तु. ओम शांती शांती शांती.